एका मिनिटामध्ये बरेचसे आवाज निघू शकतात. जवळजवळ 40 आवाज आहेत. पर्वतामध्ये तो कावळा राहतो. आपल्या इकडचे कावळे असतात त्यांचा आवाज वेगळा येतो. विशेष प्रकारचे आवाज नुसते कुत्र्याचे. पक्ष्यांचे पण वेगवेगळे आवाज आहेत. जेवढ्या भावना आला तेवढे आवाज आले. यातला तो एक पक्षी आहे, ती वल्ल्याचा आवाज आहे. ही आपली सकाळ गोड करतो तो. निसर्ग वाचला तरच आपण वाचू, अन्यथा आपण वाचणार नाही. नमस्कार, मी अमृत शिंगण. माय ईश्वरपूर चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. प्राणी, पशु, पक्षी यांच्या आवाजाच्या दुनियेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेले आपले ईश्वरपूरमधील एक नवीन कलाकार माननीय शंकर कुलकर्णी आज आपल्या सोबत आहेत. या त्यांच्या पूर्ण प्रवासाचा आपण एक आढावा घेणार आहोत. या प्रवासामध्ये आपल्याला त्यांच्याकडून प्राणी, पशु आणि पक्षी यांच्या आवाजाच्या माध्यमातून झालेल्या गमती जमती ऐकायच्या आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. नमस्कार. आपल्याला तुमचा प्रवास जाणून घेताना तुम्ही या कलेमध्ये सुरुवात कशी केली हे जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला ही कला आपण आवाजाच्या दुनियेमध्ये पाऊल ठेवावं असं का वाटलं? खरं तर आपण बघतो की मुके प्राणी असतात आणि हे मुके प्राणी एकदम पवित्र असतात. त्यांची भाषा वेगळी असते. ते जवळ येताना आपल्या सहजरित्या जवळ येतात, मैत्री सहजरित्या करतात. बरोबर. आणि ही सहजरित्या मैत्री केल्यानंतर मग आपल्याला मानवीय नात्याने एखाद्या मानवाची मैत्री करायची म्हणजे तर आपल्याला भीती वाटत असते. परंतु प्राणी पक्षी एवढे इमानदार असतात की एकदा त्यानं आपल्याला पाहिलं की आपली ते पाठ सोडत नाही. एवढं त्याच्यामध्ये आपल्यामध्ये प्रेम अगदी निर्माण होत असतं. आणि हे प्रेम निर्माण झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्याबद्दलचा जिव्हाळा निर्माण आपल्या मनामध्ये होत असतो. असे काही प्राण्यांची मैत्री पण झालेली आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला आवाज काढायला सुरुवात केली त्यावेळेला तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? जेव्हा तुम्ही एखादा आवाज काढला आणि तो आवाज ऐकून तुमचे मित्र किंवा तुमच्या घरातले त्यांची प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया म्हणजे पहिल्यांदा वाटत होते की हे काय कुत्र्याचा आवाज काढते, मांजराचा आवाज काढते. म्हणजे फारसं तसं काय त्या गोष्टीला डिमांड म्हणजे आलं नाही, गांभीर्याने घेतलं नाही. नंतर मग असं करत करत माझ्याकडे सगळ्या प्राण्यांच्या आवाजाचा संच हळूहळू माझ्यामध्ये यायला लागला. आणि काही वेळेस ते प्राणी पक्षी सुद्धा माझ्या जवळ यायला लागले. अशामध्ये 1993 मध्ये सांगली आकाशवाणी केंद्रावरती ते कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या गावातल्या विठ्ठलाच्या देवळावरती जो स्पीकर होता त्या ठिकाणी आमच्या बंधुराजाने तो आकाशवाणीवरचा कार्यक्रम त्या लोकांना सगळ्या ऐकवला. आणि मग त्यांना वाटले की खरोखर हा माणूस प्राणी पक्ष्यांचा आवाज काढतोय. आज त्या तिथपर्यंत गेल्यानंतर ते गावातल्या लोकांना आणि सगळ्या कुटुंबातलं पण कौतुक वाटले त्या गोष्टीचं. तुम्ही ज्या वेळेला आवाज काढायला सुरुवात केली की त्यावेळेला एखादा आपण आता कला आपण स्वतःमध्ये निर्माण करायची आहे तर त्या कलेला कोणतरी गुरु असतो. असं तुमच्या या वेगळीच कला आहे ही. मग या कलेला तुमचा गुरु कोण आहे? गुरु तसा विचार केला तर ते प्राणी पक्षी आहेत गुरु. निसर्ग निसर्ग हाच गुरु आहे. म्हणजे त्यांचा आवाज आपल्या कानावरती पडल्यानंतर मला वाटते की लहान मूल जे असतं अगदीच 3 महिन्याचं लहान मुलं असतं त्याला काय कळतं, प्राणी पक्ष्यांची भाषा कळते. बर. आणि त्यावेळेस त्याला भाषा कळते आणि त्याचा अर्थ सुद्धा त्यावेळेस कळत असतो त्याला. माणूस मोठा झालाय की भावना शून्य होत जात असतो आणि त्याला त्याची भाषा कळत नाही. परंतु लहानपणी सगळ्या लहान पिल्लं जी असतात किंवा लहानपणीच म्हणजे सगळी भाषा एकमेकांना कळत असते.
आणि त्यावेळेपासूनच तो जिव्हाळा मनामध्ये लागला, तो आकर्षण मनामध्ये लागला आणि त्याच्यासाठी फारसं कष्ट घ्यायला लागत नाही. कारण का तो प्राणी पक्षी जे आपसुकच आपल्या कानावरती आवाज पडत असतो आणि त्याचा अर्थ लागत असतो. हं. आणि नकळत त्या भाषेचा अर्थ आपल्या मनामध्ये साठत राहतो. तुम्हाला एखादा आवाज शिकायचा आहे, हं, समजा एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, हं. तर त्याचं तुम्ही निरीक्षण कसं करता? निरीक्षण एक तरी आवाज आपण काढला. हं, काढल्यानंतर काय होतं, तो प्राणी, तो पक्षी आपल्याकडे बघतो. बरोबर. बघितल्यानंतर ज्यावेळेस डोळ्यांनी त्याला आपण पाहतो, तो आपल्याला पाहत असतो. हं, हं, हं. आणि त्यावेळेस त्याला मग कळतं, अर्थ कळतं, बाबा हे कोणतरी आपला मित्र आहे. बरं. मित्र म्हणूनच तो काय करतो, आपल्याकडे बघत असतो. हां, हां. आणि ती खरी आपली प्रेरणा ठरते. त्या प्रेरणेनं मग आपल्याला सुद्धा प्रतिसाद मिळतो असा, की आपण अजून अनेक प्राण्यांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. अशा काही गोष्टी आपल्या मनामध्ये घडत असतात. मग आता जर तुम्ही म्हणालात, की त्यांच्या भावना आपल्याला समजत जातात. हं, मग त्यासाठी तुम्हाला संवाद महत्त्वाचा आहे. म्हणजे तो प्राणी आणि तुम्ही हं, हा संवाद साधण्यासाठी आता आपल्याकडे शब्द आहेत. हं. मानव ज्यावेळेला संवाद साधतो त्यावेळेला शब्द आहेत. बरोबर, पण प्राण्यांकडे शब्द नाहीयेत. त्यांचा आवाज हे संवादाचं माध्यम आहे. बरोबर. मग त्यातले चढ-उतार आणि त्याचा अर्थ तुम्ही कसा शोधला? एकतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत, कुत्र्याला आपण दगड मारलाय, कुत्रं काय करतं, मोठ्यांदा ओरडायला चालू करतं. बरोबर. दुःख व्यक्त करत असतं. म्हणजे सुख, दुःख, आनंद ह्या गोष्टी आहेत, भावनेत ज्यावेळेस त्या स्पष्ट दिसतात. म्हणजे ते प्राण्यांच्या दिसू द्या किंवा माणसाच्या दिसू द्या. ज्यावेळेस ह्या जे स्पष्ट दिसतात, त्यावेळेस त्या नकळत आपल्याला अर्थ लागून राहत असतो. त्या गोष्टीचा अर्थ लागतो, बाबा हा दुःखात आहे, हा आनंदात आहे. आणि मग का आपल्या आपल्याकडे पण त्या भावना आहेत. परंतु दुःखाची भावना असली तर प्राण्यांच्या आवाजामध्ये आपण दुःख सुद्धा व्यक्त करू शकतो. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सहजरित्या करता येतात. आवाजातले बारकावे टिपण्यासाठी अशी वेगळी काही तुम्हाला शैली घ्यावी लागली का? आत्मसात करावी लागली का? म्हणजे चिमणीचा वेगळा आवाज, चिमणीच्या आवाजातले फरक हे शोधण्यासाठी हं, हं. तुम्ही काय केलं? किंवा चिमणी असं नाही, असं कोणतंही? मी बारकावे म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी सकाळी मी एक पक्ष्याचा आवाज ऐकला. हं. त्याचा आवाज ऐकल्यानंतर तो दररोजच त्या ठिकाणी थांबायचा, आवाज काढायचा. आणि तो इतका गोडवा आणि गोड आवाज वाटला, की आपली सकाळ गोड करतो तो. हां. त्यातला तो एक पक्षी आहे, तो वल्ल्याचा आवाज आहे. म्हणजे शांतपणे तो वल्ल्याचा आवाज काढायचा. हं. हा छोटासाच आवाज काढतो, परंतु कालाची मर्यादा किती आहे किंवा हं. बाहेर काय चाललंय, हां. आपण काय करतोय, हे खरं तर स्वरातनं तो काहीतरी पटवून देत सांगत असतो, असतो. सांगत असतो हं, आणि त्याचा अर्थ आपल्याला हा लागतो. हं, हं, हे आजचा दिवस, आजच्या दिवसाचं परिवर्तन काय आहे? हं. तर तो परिवर्तन किंवा एक दिवसाचा सूर आपल्याला त्या ठिकाणी लागून राहतो. म्हणजे हे सगळं जीवनात महत्त्वाचं आहे. हं, सगळ्यात सूर. म्हणजे तुम्ही जे मला विचारलं, की बाबा प्राण्यांच्यात, पक्ष्यांच्यात वेगळा सूर बदलला जातो. हं, हं, हं. तर हे सूर बदलल्यानंतर मानवी मनावर पण त्याचा परिणाम. परिणाम होत असतो. जरा जरी वेगळा तुमचा मोराचा आवाज आला, हं, तर मोराच्या आवाजामध्ये सुद्धा परिवर्तन म्हणजे परिसरामध्ये तो आवाज जात असतो अनेक ठिकाणी हं, हं. आणि वेगळा तो अर्थ लागत असतो आणि तो आवाज वेगळा येतो आणि तो कसा येतो बघा. तर ते जे तो स्वतः निसर्गामध्ये असल्यामुळे एक प्रकारे हाक देत असतो. हं, इतरही बारीक मोठे चिमण्या वगैरे असतील, कावळे असतील, हं. तर त्यांच्या मनावरती सुद्धा परिणाम होतो. होत असतो. हां. वातावरण सुद्धा प्रसन्न होतं. हं, हा बदल त्यांच्यामध्ये घडत असतो. हं. आता ही तुमची कला आहे, ही अगदी वेगळीच आहे. पण त्यासाठी तुमचा व्यायाम कसा असतो? किंवा हा आवाज आपल्यास कायमस्वरूपी काढता यावा, यासाठी वेगळं काही करावं लागतं का? सराव असं म्हणून? नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतो, की एखाद्या वेळेस आपल्याला एखादा आवाज आवडला. हं, आवडल्यानंतर आपण कसं एखादं गाणं जसं पुटपुटतं, तसं एखाद्या चिमणीचा म्हणा किंवा एखाद्या कावळ्याचा वेगळा जर आवाज काही असला,
तर वेगळ्या पद्धतीने तर आपल्या घशामध्ये बसला, तर आपल्याला तो आनंद वाटत असतो. आता त्यातला चिमणीचा आवाज जर तुम्ही बघितला सकाळच्या वेळी, तर तो आवाज वेगळा असतो, सूर वेगळा असतो. वाह! म्हणजे असे वेगवेगळे आवाज आहेत. म्हणजे आवाज बदलतो आणि तो बदललेला आवाज आपल्या घशात बसल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो, तो वेगळा मिळतो. ही कला ज्यावेळेला सुरू केली, त्यावेळेला सर्वात पहिला आवाज तुम्ही कोणता ट्राय केला होता किंवा आपण सुरुवात केली आहे? कोणत्या पक्ष्याचा किंवा प्राण्याचा आवाज काढला होता? वास्तविक बघितलं तर आपल्या जवळ कोंबड्या असतात, कुत्री असतात आणि जवळ असल्यामुळं पटकन आपण त्याचा आवाज काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे लहान मुलं पण तेच करतात. कुत्र्याला एखादं ओरडायला लागले, की त्याचे कुत्र्याच्या पिल्लांची किंवा ह्याची नक्कल ती लहान मुलं करत असतात आणि खरोखर ती आवड निर्माण होत जाते. अशामध्ये माझ्या कुत्र्याचे काय आवाज असतात, ते अगदी स्पष्टपणे आपल्या कानावरती येतात. त्यातला एक आवाज असा आहे, की तो अलर्ट करत असतो. म्हणजे एखाद्या गावात रात्री 12 वाजले, एखादं कुत्रं ओरडलं, तर त्या ठिकाणी तो एवढ्या जोरात ओरडत असतो, की आजूबाजूच्या कुत्र्यांना सुद्धा तो काय करतो, संदेश. आपल्याबरोबर संदेश देऊन अ, आपल्याबरोबर आवाज काढायला लागतो. असा जर दिवसा जर आवाज काढला, हं. तर आपल्याबरोबर काही मुलं सुद्धा आवाज काढण्याचा प्रयत्न करत असतात. हं. तर त्यातला एक आवाज असा येतो. अशा पद्धतीने काही आवाज आहेत. आपल्याला जाताना लहान मुलं दिसतात. मग कुठं आपल्याला माहीत आहे किराणा मालाच्या दुकानात येताना लहान मुलं असतात. तेव्हा असं चालत जातात. एखाद्या वेळेस जर आपण तिथं मांजराचा आवाज काढला, तर ते लहान मुलं आपण हाक मारली, त्याचं नाव घेतलं, तर ते आपल्याकडे लक्ष देणार नाही. पण एखाद्या प्राण्याचा जर आवाज काढला, तर ते लहान मूल आपल्याला लगेच आपल्याकडे लक्ष देतं. त्यातला एक छोटासा मांजराचा आवाज आहे. नकळत आवाज काढलात, की लहान मूल त्याच्याकडे बघायला चालू करतं. म्हणजे आतल्यात पुटपुटतं, गुरगुरतं, हां. ह्या सगळ्या त्याच्या व्यक्त केल्या जाणाऱ्या भावना आहेत. हं. आणि अशी नकळत त्या लोकांच्यापर्यंत ही अशा पद्धतीनं कला ही पोहोचत जाते. लोक आनंदी होत जातात. आणि किती जरी आपण म्हटलं, की काही नाही आपल्याला कामाला जायचं आहे आणि कामाला जायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण आपल्या नादात असतो. तर मध्येच कोणतरी हाक मारतं, थांबवतं, आवाज काढायचा काढा म्हणतात आणि हां. काही ठिकाणी अडवलं पण जातं या बाबतीत. तो प्रेमाचा आग्रह असतो. तुम्ही सुरुवात तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही सुरुवात केली आवाज काढण्यासाठी? मला वाटतं 4थी-5वी ला असताना मी आवाज काढायला चालू केलं. आणि याचं सगळं श्रेय मला वाटतंय त्या आमचे क्लासमध्ये असणारे विद्यार्थी म्हणजे क्लासमेटला आपण देऊ शकतोय. हां, हां. कारण मला आवाज येतात, हे त्या आपल्या मित्रांनाच जवळच्या माहीत असतात. बरोबर. मग त्यांनी काय केलं असा कुठला आवाज काढायचा म्हटलं किंवा शाळेचं गॅदरिंग वगैरे असेल, स्नेहसंमेलन असेल, तर ते काय करायचे, हा आवाज काढतोय, हा आवाज काढतोय म्हणून ते आग्रह करत होते. हां, हां. मग असं म्हटल्यानंतर मला त्या मुलांनी काय केलं मित्रांनी आमच्या उचललं आणि तुमच्या मास्तरांच्या पुढं उभं केलं. मग अशामध्ये ते म्हटले, "आवाज काढ, नाहीतर बघ तुला आवाज काढल्याशिवाय सोडणार नाही." कारण त्यावेळेस आपली घाबरगुंडी उडते. हां. कारण एवढ्या मॉबच्या पुढे जायचा, आवाज काढायचा. आपण जायचो एखादा आवाज काढायला आणि तो तिसराच जर आवाज निघाला, तर ते आपल्याला जरा ते अवघड होतं. मग त्या ठिकाणी काय केलं मुलांना मग म्हटलं काय का असेना मनाची मानसिक तयारी केली आणि मी कोकिळेचा आवाज काढला. असं ते आवाज काढलेला होता आणि मग मुलं इतकी खुश झाली, की नकळत आपली जवळ असणारे
मुलांनी आपल्या पाठीवर थाप टाकल्यानंतर आपल्याला खरोखर वाटतं ही खरं एक प्रकारची शाबासकी आहे, एक प्रकारचा आशीर्वाद आहे. आणि ती प्रेरणा ठरते आपली आणि नंतर मात्र ज डबल गतीनं त्याचा अभ्यास करायला लागलो, आवाज काढायला लागलो. या सगळ्या प्रवासात तुम्ही ज्यावेळेला एखादा आवाज काढता, त्यावेळेला प्राण्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद आणि तो संवाद, असा काही एखादा मजेशीर प्रसंग किंवा तुम्ही मदत केली आहे, असे काही प्रसंग घडलेत का? ते आम्हाला सांगा, आवडतील ऐकायला. प्रसंगमध्ये इस्लामपुरात ज्यावेळेस रस्त्याने मी जातो, अनेक प्राणी भेटतात. प्रत्येक प्राण्याचे आपण रंग, ठंग, चाल आपण म्हणतोय ना, सगळी वेगवेगळी असते. निसर्गाने त्यांना दिलेली असते. अशामध्ये त्या प्राण्याला बघितल्यानंतर, त्याच्या अवस्थेकडे बघितल्यानंतर ह्या आपल्याला कशा पद्धतीनं आवाज काढले की दाद देऊ शकतो. हां. त्याच्यामध्ये मला गाढवानं दाद दिलेली होती आणि गाढवाने दाद दिल्यानंतर एक झालं, की ते कागद वर्तमानपत्र वाऱ्यानं चालले होते, तर तो पकडून काय करत होता, खायला चालू केलं. "अरे, अरे!" म्हटलं, "ती खायची वस्तू नाही, ते खाली टाकून दे." आणि असं सांगितल्यानंतर त्या गाढवानं ती वस्तू खाली टाकली. पण त्यावेळेस दिलेला तो आवाज कसा होता बघा, म्हणजे एक संदेश होता, ते एक इशारा म्हणजे होता. तुम्ही त्या आवाजात त्याला सांगितलं. त्याच्या आवाजामध्ये त्याला सांगितलं आणि तो आवाज कसा होता? म्हणजे जेवढा आपण उंच आवाज नेईल, हां. तर त्याला तो संदेश जातो. आपल्या घरात सुद्धा माहित आहे, आपण चुकीचं काम केल्यानंतर आपल्या घरातले आपल्याला ओरडतात. ओरडतात. "अरे, तिथं कशाला ठेवलं? ते कशाला पाडलं?" असं मोठ्यांदा ओरडलं जातं आणि मग नकळत आपल्याला कळतं आपल्याकडनं चूक झाली आहे काय? म्हणून ओरडल्यानंतरच आपल्या लक्षात येतं. असा तो एक प्रसंग होता. म्हणजे त्यानं तो कागद खायचं टाकून दिलं, खाल्ला खायचा नाही. खाल्ला नाही, खाली टाकून दिला त्याने. मग त्यावेळेस खरं मला वाटलं, तेव्हा काय नाही आपण प्राण्यांना सुद्धा आपल्या आवाजातून सांगू शकतोय. आपण संवाद कुठलं साधू वाईट शकतो. हां. संवादातनं सांगू शकतोय. कुठलं चांगलं, कुठलं वाईट असं सांगू शकतो. अजून काही प्रसंग असतील? अजून म्हणजे आपल्याला माहीत आहे, की गाढव नेहमी चांगलं पाणी पितो. घाण पाणी कधीच गाढव पित नाही. आपल्याला माहीत आहे मी पोलीस लाईनच्या पाठीमागे एक बोर आहे. मग अशा ठिकाणी जवळ 7-8 गाढवं अशी त्या बोरच्या ठिकाणी थांबायची. कुणीतरी येतंय, पाणी हलवतं, तेवढंच एखादं गाढव पाणी पीत असतं. तिची तहान भागते किंवा नाही भागत. असं करत असताना ती गाढवं दिवसभर त्या ठिकाणी असायची. मग मी जाताना वगैरे असं त्या गाढवांना पाणी पाजायचं, बोरिंग हापसोस्तोवर सगळ्यांचं पोट भरोस्तोवर. ते काही लोकांनी ते बघितलं. तेही प्रसंग बघितला आणि मी आवाज काढल्यानंतर गाढवं 7-8 गाढवं माझ्याबरोबर ती पळत आली. ज्या मालकानं अगदी वर्षानुवर्षे सांभाळली त्या मालकाला सुद्धा ते दाद देत नाहीत, पण आपल्या भावनेला, आवाजाला दाद देतात. तो प्रसंग त्या लोकांनी बघितल्यामुळं त्या लोकांना पण वाटलं, की आपण प्राण्यांच्यात पण देव पाहतोय. असं त्यांना एक त्या ठिकाणी एक प्रसंग बघायला मिळाला. आजपर्यंत तुम्ही आवाज एवढे काढले, प्राणी, पशु, पक्षी. त्यामध्ये तुम्हाला असं आव्हान वाटलं, की हा आवाज मला आला, पण हा फार अवघड होता. असं काही झालंय का? नाही झाले की तो एक होता तो घोड्याचा आवाज होता. हं, घोड्याचा आवाज पूर्णपणे अ, आत खेचायचा असतो. हं. पण ते काय होतं आपल्याला माहिती आहे जसं वय होईल तसं आवाजामध्ये बरेचसे चेंज होतात. कारण आपली स्वर यंत्रणा एकाच ठिकाणी राहू शकत नाही. हं. त्याचे स्वर सुद्धा बदलले जातात. आपण म्हणतो तेलकट, आंबट, तिखट पण त्याचे काही परिणाम नाही. फक्त होतंय काय आपला घसा बदलत जातो बरं. वयानुसार हं, आणि त्याच्यामुळं आपल्या घशात बदल झाल्यामुळे आपल्याला तो आवाज काढणं अवघड जातो. हं, हं. पण तो हळू-हळू मी तो आवाज पुन्हा घशात बसवला. तो आवाज कसा आहे तेव्हा? म्हणजे असा तो हे होतं. म्हणजे ते चैतन्य जर आपल्या मनामध्ये असेल, तरच तो घोड्याचा आवाज आपल्या म्हणजे आपल्या स्वरामध्ये बसतो. हं. नाहीतर तो आवाज आपल्या स्वरामध्ये बसत नाही. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये परफॉर्मन्स करत असता, म्हणजे आवाज काढत असता, त्यावेळेचा प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असतो? प्रेक्षकांच्या प्रतिसाद म्हणजे
एखाद्या खेडेगावात जर कार्यक्रम केला, तर त्या ठिकाणी आजूबाजूला असणारी कुत्री त्या ठिकाणी त्या स्टेज जवळ येतात. जनावरं असले तर जनावरं सुद्धा त्या ठिकाणी ओरडायला लागतात. हां. की प्राणी सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी आल्यामुळे त्या प्रेक्षकांच्या मध्ये वेगळा उत्साह असतो. हं, आणि एवढेच आवाज आधी हुबेहूब आहेत म्हटल्यानंतर प्रेक्षकांचा पण एक आनंद वेगळा. आणि ती खरोखर कार्यक्रम ऐकल्यानंतर प्रेक्षकही मंत्रमुग्ध होतात. आणि ती खरं तर टाळ्यानं अगदी आनंदी झाल्यानंतर ती खरी आपली प्रेरणा हं. ठरते. तुम्ही एवढे आवाज काढता म्हणजे त्याचा घशावर सगळं आवाजाचं काम आहे ते सगळं घशावर आहे. मग त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी किंवा त्याचं आरोग्य राहण्यासाठी असं वेगळं काही तुम्ही करता का? वेगळं असं काही नाही. ही कशी आहे निसर्गाची ताकद आहे. आता मी तुमच्याशी बोलू शकतोय तसं त्या प्राण्यांशी सुद्धा बोलू शकतोय. हं. एखाद्या प्राण्यानं मला जर चांगली साथ दिली किंवा आनंदानं, प्रेमानं जर त्याने माझ्याकडे बघितलं, माझ्या जवळ आला, तर ती एक आपली शक्तीच ठरते, प्रतिसाद दिल्यानंतर. पूर्वी व्हॉईस आर्टिस्टना चांगली मागणी होती. म्हणजे वेगळे आवाज देणारे कलाकार त्यांना मागणी होती. पण आता अलीकडं मोबाईल किंवा एआय तंत्रज्ञान यायला लागलंय, हं, की त्याच्यामध्ये पाहिजेल तो आवाज आपल्याला सहजासहजी उपलब्ध होऊ शकतो. हं, मग यामध्ये हं, तुमची कला हं, हं. कशी वेगळी आहे? आमची कला वेगळी म्हणजे कसं आहे, व्यक्तिगत ह्या गोष्टी आहेत. आज जर तुमच्या कौशल्यानं तुम्ही एखादी कला जर हे केली, म्हणजे साध्य केली, आत्मसात केली, तर तो एक वेगळा अनुभव असतो. तो अनुभव व्यक्तिगत घेतल्यानंतरचा तो अनुभव वेगळा असतो. परंतु हीच कला जर आपण सादर केली, तर ते दुसऱ्याकडनं घेणं वेगळं आणि स्वतःची असणं वेगळी. एआयचा जरी जमाना असला, तरी एआय काय त्याच्यापासला काही आनंद आपल्याला देऊ शकणार नाही. हं. आपण जो आनंद निर्माण करेल, हाच खरा आनंद आहे. आणि त्याच्यात एआयद्वारे जरी आवाज काढले गेले, तरी आपल्या आवाजाची सर कुठेच येणार नाही. कारण आपल्या आवाजाला ते प्राणी पक्षी जवळ येणार आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा भारतीय आणि परदेशी असा फरक असतो का? म्हणजे त्यांच्या आवाजाच्या शैलीमध्ये किंवा संवाद साधण्याच्या शैलीमध्ये, ते भारतीय प्राणी, पक्षी आणि परदेशी प्राणी, पक्षी यांच्या आवाजातला फरक कसा असतो? परदेशातून आलेले असतात ते बहुतेक आपल्याला माहीत आहे, की क्लायमेट चेंज झाल्यानंतर काही पक्षी असतात ते भ्रमंती करत आपल्या भागामध्ये येत असतात. हां. मध्ये फ्लेमिंग असेल, सारस पक्षी असेल, तर हे प्राणी आपले पक्षी असतात ते आपल्याकडे येतात. तर आपल्याला माहिती आहे हिवाळ्यामध्ये त्यांचं स्थलांतर असतं. अशामध्ये त्या पक्ष्यांचे आवाज आपल्या भागात आल्यानंतर वेगळे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना माहीत आहे ज्या ठिकाणचं कल्चर त्यांनी बघितलेलं असतं, तर त्याच्याकडं बघून ते अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यात आणून किंवा त्या आपल्या ते चित्र हुबेहूब आवाजातनं त्या ठिकाणी ते काय करत असतात, उभं करत असतात. जेणेकरून तो आवाज काढला, की बाबा आम्ही त्या भागातला आहे, असं त्या प्राण्यांना, पक्ष्यांना कळत असतं. नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कव्हरीमध्ये जर एखादा जर मी कार्यक्रम बघितला, तर तिकडचा जर आवाज जर तुम्ही ऐकला, तर ते काय करत असतं, त्या भागामध्ये राहिलेले जे पक्षी असतात, तर तिकडचा अभ्यास म्हणा किंवा तिकडचं नेचर असेल किंवा तिथलं त्याचं खाणं-पिणं असेल, तर त्याप्रमाणे त्याचा आवाज तिथला बदलला जातो किंवा तिथून जरी त्यानं आवाज काढून एखादा संदेश जरी आपल्याला टीव्हीद्वारे जरी आपल्याला मिळाला, तर आपल्याला कळत असतो. त्याच्यातला एक आवाज आहे तो तुम्हाला माहीत आहे पर्वतामध्ये तो कावळा राहतो. तर तो हं. एक आवाज येतो. म्हणजे तिथला जरी कावळा असला, तर त्याचा तो आवाज त्या ठिकाणी काय करतो, आवाज तसा वेगळ्या पद्धतीने येतो. आपल्या इकडचे कावळे असतात त्यांचा आवाज वेगळा येतो. असं तो आपल्याकडे येणारे तो कावळा वेगळा आवाज येत असतो. म्हणजे त्या ठिकाणचे कावळे असतात, त्यांची भाषा असते, वेगवेगळ्या ठिकाणची ती वेगळी असते. तुमच्या या कलेचा वापर करून एखाद्या शासकीय मोहिमेमध्ये तुम्ही भाग घेतलाय का? किंवा वन्यजीव संरक्षण अशा काही उपक्रमांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? का त्यामध्ये तुमच्या कलेचा वापर केला होता का?
मी सातारला फॉरेस्ट विभागामध्ये त्याचा कार्यक्रम केलेला होता. पुन्हा आपल्याला माहिती आहे कुंडल अकॅडमी आहे. हं. तिथे सुद्धा म्हणजे भारतामध्ये तुमचे बरेचसे अधिकारी जातात तिथं ट्रेनिंग घेऊन. तर त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा कार्यक्रम घेतलेला होता. तर असं कार्यक्रम घेत असताना प्राण्यांच्याबद्दल, पक्ष्यांच्याबद्दल त्या लोकांना मी माहिती देऊन आवाज काढलेले आहेत. म्हणजे वाघ असेल, सिंह असेल अशा पद्धतीने. तुमच्यासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करणाऱ्याला शिकायचा आहे. हं. मग त्याला तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा आपल्याला लहान मूल कावळ्याकडे बघितले काव-काव करत असतं. पण ते काव-काव करत असताना तेच जर पुढं काव-काव करत गेलं, तर नकळत त्या घसा सुद्धा म्हणजे त्या पद्धतीने वेध घेत जातो आणि वेध घेतल्यानंतर मग बऱ्याच कसरतीनं तो आवाज आपल्या घशामध्ये बसू शकतो. हं. आपली मनातली भावना आपल्याला कावळ्याच्या भाषेतच सांगायची आहे. असं जर मनानं जर ठाण पकडलं, हं. तर आपण त्या कावळ्यासारखा तो आवाज तो शिकणार आहे तो सुद्धा काढू शकतो. या कलेच्या माध्यमातून तुमचं स्वप्न काय आहे? की या कलेच्या माध्यमातून मला इथपर्यंत पोहोचायचंय. असं काही तुम्ही टार्गेट ठेवलंय का? नाही आतापर्यंत मला मी जे आवाज काढलेले आहेत, ते प्राणी पक्षी माझ्या जवळ आले. हं. हे खरं तर माझं साध्यच आहे. हं. माझ्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात. हं. ते मला त्याच पद्धतीनं दाद देतात. हं. ह्याच्याही पेक्षा दुसरी गोष्ट आहे ते लोकांच्यापर्यंत ही पोहोचणं आवश्यक आहे. म्हणजे प्राणी पक्षी सुद्धा आपल्यासारखेच आहेत. त्यांच्या भावना सुद्धा आपल्यासारख्या आहेत. आपल्यापेक्षा काही त्यांच्याकडे वेगळं नाही. फक्त कसं आहे, ते स्वरामध्ये बोलतात आणि आपण शब्दामध्ये बोलतो. हं. स्वरामध्ये बोलताना अ, आपल्याला माहीत आहे शब्द कमी बोलायला लागतात, परंतु स्वरामध्ये बोलताना सूर हा लांबडा काढल्याशिवाय किंवा ती तो भावना सांभाळणार हां, नाही. त्या भावना त्या दुसऱ्या प्राण्यांच्यापर्यंत पण पोहोचत नाहीत. कारण त्यांची भाषा त्या पद्धतीची असते. ते स्वरात वर्णून ती भाषा आपल्याला कळत नाही. ह्याच्यातला जो फरक आहे, ते लोकांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे आणि ते खरं पुढचं जे असेल ते आपलं साध्य आहे. असा कोणता आवाज आहे का, की जो मला अजून काढायचा आहे पण जमलेला नाहीये? असा आवाज काय आहे, ते भोरड्यांचा वगैरे आवाज आहे. बारीक-सारीक एकदम आवाज असतात. ती काय हं. आपल्या घशात सहजासहजी बसत नाही. हं. पण त्यांच्या पण पोहोचण्याचं सुद्धा म्हणजे त्या भावना आपल्या मनामध्ये आहेत. हं. हं. कारण प्रत्येक प्राण्यांच्या जवळ पोहोचलं पाहिजे, प्रत्येक पक्ष्यांच्या जवळ पोहोचलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्या माणसाच्या मनात काय भावना आहेत, माणूस काय करतोय, हे आपल्याला कळतच नाही, बरोबर. असं होतंय हं. आणि ते पोहोचणं महत्वाचं आहे त्यांच्यावर. तुम्ही एकूण किती आवाज काढलेत आत्तापर्यंत प्राणी आणि पक्षी? जवळ-जवळ 40 भर आवाज आहेत. म्हणजे एखाद्या कुत्र्याचा जर आवाज घेतला, तर कुत्र्याचा जवळ-जवळ 15 ते 20 वेळा म्हणजे त्या वेगवेगळे आवाज तो काय करतो, काढू शकतो. हं. म्हणजे प्रत्येक भावना व्यक्त करायची त्या पद्धतीने तो काय करतो, आपल्या भावना ह्या बदलत जातो. असे हं. हं. 20 एक प्रकारचे आवाज नुसते कुत्र्याचे आहेत. बरं. म्हणजे असे प्रत्येक पक्ष्यांचे पण वेगवेगळे आवाज आहेत. हं. जेवढ्या भावना आल्या, तेवढे आवाज वेगळे, तेवढे आवाज आले त्याचे. वेगळे आहेत. आवाज वेगळे आले हं. असं होतं. पक्षी किती असतील असे? असे जवळ-जवळ जवळ 10-15 पक्षी असतील. म्हणजे साधारण पुरेपूर जाणून घेतलेले 10-15 पक्षी. आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी काही आवाज ऐकवायचे आहेत. मग एका मिनिटामध्ये तुमच्या आवाजातला व्हेरिएशनपणा किंवा वेगळंपण आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सादर करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. साधारण 1 मिनिटामध्ये किती आवाज निघू शकतात आणि ते दाखवावेत? एका मिनिटामध्ये बरेचसे आवाज निघू शकतात.
बरेच आवाज उचलायला येतात असे. कुत्र्यांच्या आवाजातलं व्हेरिएशन पहा म्हणजे वेगवेगळ्या, तेवढं आम्हाला ऐकायला आवडेल. कुत्र्यांच्या मध्ये तो रागाला आला, तर तो वेगळा आवाज काढतो. परंतु त्याला मारलं, तर तो वेगळा आवाज काढतो. हं. आता तर रागातच यायचं म्हटलं, तर तो काय करतो गुरगुरायला लागतो. हे रागामध्ये सूर काढत असतो. पण ते दुसऱ्या कुत्र्याच्या अंगावर गेल्यानंतर तो वेगळा आवाज काढतो. असे आवाज बदलू शकतो म्हणजे अचानकपणे आणि त्या भावना त्या ठिकाणी काय होतं, भावनेचा स्फोट होत असतो. हं. आणि तो झाल्यानंतर इतर गल्लीमध्ये तो आवाज जातो आणि मग आजूबाजूची कुत्री सुद्धा काय करतात, पळत त्या ठिकाणी येतात. म्हणजे काय प्रसंग घडलाय हं. किंवा कोणाला मारलंय आणि त्याच्यामध्ये त्या प्राण्यांच्यामध्ये सहानुभूती जास्त असते माणसांच्या पेक्षा. हं. ते गोळाच होतात त्या ठिकाणी आणि मग त्या भावने त्यांना मग दुःख वाटत असतं. बाबा कुणाला चावलं, काय केलं? ते आपुलकीने काय करतात एकमेकांच्या जवळ लगेच येतात. हं. जंगली प्राणी काही आहेत, की त्यांचे आवाज सहसा ऐकायला मिळत नाहीत. पण तो या माध्यमातनं आम्हाला जंगली प्राण्यांचाही आवाज ऐकायचा आहे. जंगली प्राण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये बिबट्या येतो. तर बिबट्या आल्यानंतर त्या बिबट्याचा साधारणतः आवाज कॉमन त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला येत असतो. परंतु तो ओळखत नाही, हं. की बाबा हा बिबट्याचाच आवाज आहे. कारण बिबट्याचा आवाज आपल्या भागात कधी आपण ऐकलेला नसतो. तर तो एक वेगळा आवाज येतो. असा तो एक आवाज येतो. म्हणजे तो काय करतो, पोटात हवा घेऊन तो भपका त्या ठिकाणी हे करत असतो. जेणेकरून त्याचा प्रतिस्पर्धी जर आजूबाजूला असला, तर ते अशा पद्धतीने तो काय करतो, आवाज काढून त्याला चॅलेंज करत असतो. बरं. मग माझा एरिया हा आहे, हं, अशा हं. पद्धतीने तो आवाज देतो. दुसरा एक आवाज आहे तो वाघाचा आवाज आहे. तो वाघ सुद्धा करतो तो नॉर्मल आवाज वाघाचा. परंतु त्याच्यामध्ये त्या आवाजामध्ये एवढी शक्ती असते, की एखाद्या साउंड सिस्टम मधनं जर आवाज काढला, एखाद्या प्राण्याला जरी ऐकवला, तर तो प्राणी तिथं थांबत नाही. हं, हं, हं. कारण त्याला माहित आहे ह्याच्या पोटामध्ये भूक आहे हं, हं. आणि त्याचा तो काय करतो, तो त्या पद्धतीने त्या भावना व्यक्त करतोय. त्या पुढल्या प्राण्याला कळत असतं, म्हणजे जो शिकार होतोय त्याला. तर ते एक वाघाचा आवाज वेगळा आहे. म्हणजे वेगवेगळ्या आवाजामध्ये तो काय करतो, तो आवाज द्यायला लागतो. आता दुसराच आवाज आहे तो सिंहाचा आवाज आहे. सिंहाचा आवाज म्हटल्यानंतर खरं तर तो आवाज पूर्वी आजूबाजूला जर तुम्ही ऐकलं असेल किंवा सर्कशीत ऐकलं असेल, तर खरं तर ह्या सृष्टीवरती सगळ्यात मोठा आणि आकर्षक आवाज तो आहे. ज्याचं त्या ठिकाणी शौर्य मानलं जातं, की जेणेकरून तो आवाज ऐकला, की आपल्याला सुद्धा मनामध्ये धक्का बसेल, असा तो त्या काळचा आवाज होता. खरं तर मी सांगलीला गेल्यानंतर ते प्रतापसिंह उद्यानामध्ये जायचो. हं. त्या ठिकाणी डॉक्टर गोदाजी वगैरे असायचे. त्यांची ओळख चांगली. त्याच्यामुळे मी जवळ असले की त्याच्याकडे बघायचो, त्याच्या डोळ्याकडे बघायचो आणि त्याच्या आवाजाकडे पण बघायचो. त्याचा खरं तर अर्थपूर्ण तो एक आवाज आहे, की आपल्या एरियासाठी तो काय करत असतो, मोठ्यांदा आवाज काढत असतो. जेणेकरून दुसरा हिंस्र प्राणी किंवा इतर प्राणी सुद्धा येऊ माझ्या नये. ग्रुपमध्ये, माझ्या कुटुंबात कुणी येऊ नये, असं त्या सिंहाला वाटत असतं आणि तो सिंह काय करतो ओरडायला अशा पद्धतीने तो काय करतो, आवाज मोठ्यांदा उचलतो, पुन्हा हळू आवाज करत असतो. हं, कारण जेवढं माणूस रागाला येतो, तेवढंच लवकर शांत झाला, तरच त्याची मानसिकता ही शांत होत असते. डरकाळी असं वाघाची डरकाळी किंवा सिंहाची डरकाळी असा काही आवाज काढता येईल का? आता जो काढला तो सिंहाचा आवाज होता. हं. पण त्याच्याही पेक्षा जरा आपण एक वेगळा आवाज म्हणजे एक 10-15 फुटावर एखादा दुसरा प्राणी आहे. हं. त्यावेळेस सिंह काय करत असतो,
अगदी एखादा आपण चेंडूचा टप्पा जरी 15 फुटावर जरी टाकला, तरी आपलं लक्ष त्या ठिकाणी जात असतं. परंतु एखादा जरी त्याचा प्रतिस्पर्धी जरी त्या 15 फुटावर असेल, 20 फुटावर असेल, तर ते काय करतो डरकाळी फोडून तिथपर्यंत त्याचं कंपन जाईल, एवढा तो काय करत असतो आवाजातनं तो आवाज काढून त्याला धमकावत असतो. असं ते एक तो आवाज काढत असतो. म्हणजे जेवढं कंपन आणि जेवढं ताकद निर्माण होईल, तेवढी ताकद निर्माण करत असतो. आणि ती ताकद निर्माण करणे ही शेवटी अस्तित्वाचीच एक जाणीव असते. तुम्ही कार्यक्रम करत असता, त्यावेळेला प्रेक्षकांच्याकडून दाद मिळते किंवा हास्य निर्माण होतं, असा कोणता आवाज आहे? असा एक आवाज आहे, तो शेळीचा आवाज आहे. हं. आपण साधी-साधी गोष्ट जर बघितलं, की शेळी एखाद्या तिच्यावर प्रसंग आलाय किंवा पडली, ते ओरडायला लागते. आता तो आवाज माणसाने काढलाय असं त्या प्रेक्षकांना पण वाटत नाही. हां, हां, हां. तो आवाज वेगळा आहे. तो आवाज काढला, कुठल्याही ठिकाणी जरी काढला, तरी कुठलेही प्राणी, पक्षी त्या आवाजाकडे बघतात आणि सगळीच त्या आवाजाला दाद देतात. तो एक शेळीचा आवाज आहे. असा तो एक आवाज वेगळा आहे. म्हणजे सगळ्या ह्याच्यातनं लहरीतनं तो आवाज फिरून येत असतोय. त्यामुळं पाहिजेल त्या ठिकाणी आपण लहर ते निर्माण करू शकतो. हां, हां. प्रेक्षकांच्या मध्ये निर्माण करू शकतो. प्राण्यांच्या मध्ये जाऊन तो निर्माण करू शकतो आणि त्याचा आनंद एक वेगळाच असतो. तुम्ही एखाद्या पक्ष्याशी संवाद साधलाय हं. किंवा त्याच्याशी बोललाय आणि तो तुमच्याशी बोललाय. असा कुठला प्रसंग आहे का, की त्याचे दुःख त्यानं तुम्हाला सांगितलंय आणि त्याच्यावरचा उपाय त्याला तुम्ही सांगितलाय? नाही आपण ज्यावेळेस एकांतामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला काय सुख-दुःख असतात. तर आपण काय करत असतो, माणसांच्या जवळ व्यक्त करता येत नाही. हं, म्हणजे एखादा माणूस काय करतो, रुसतो, निराश होतो, खंत निर्माण करतो, एखाद्या शांत ठिकाणी बसायला जातो. बरोबर. म्हणजे तो आपलं स्वतःचं दुःख काय करत असतो, निरसन करत असतो. पण त्या ठिकाणी जर आपण गेलो, आपण जर निवांत बसलो, जर आपल्याला त्या कावळ्याच्या बोलण्याचा अर्थ जर कळाला, तर आपण त्याला आवाज दिल्यानंतर त्याला पण आपल्या स्वराला स्वर तो कावळा काय असतो मिसळत असतो. मग त्यातला तो एक कावळाचा आवाज एक वेगळा येतो. असे 1-2 वेळा त्याने आवाज काढल्यानंतर, ते काय करत असतं आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये नेत असतो आणि अंतःकरणामध्ये नेल्यानंतर त्याचा काही आपल्या मनाला वेगळा अर्थ लागत असतो. जर एखादं गाणं जर आपल्याला चांगलं भेटलं किंवा मनामध्ये पुटपुटलं, तर त्याला आपल्याला खरोखरच आपला सूर त्या सुराला लागलाय आणि त्या भावना व्यक्त झाल्यात. तसा एक आनंद त्या कावळ्यांच्यामध्ये किंवा माझ्या त्याच्या संभाषणामध्ये होत असतो. आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज काढलेत. त्यांच्या भावनाही तुम्ही समजून घेतल्यात. आता तुम्हाला अशी एखादी संधी मिळाली, की अ, त्यांच्याप्रमाणे आपल्याला व्हायला मिळेल किंवा एखादा प्राणी व्हायला मिळेल, एखादा पक्षी व्हायला मिळेल. तर तुम्हाला कोणतं रूप घ्यायला आवडेल? कोणत्या प्राण्याचं किंवा कोणत्या पक्ष्याचं आणि ते का? आता जर प्राण्याचं म्हटलं तर ते गाढव सगळ्यात आदर्श आहे. एखाद्या ठिकाणी जर ते रस्त्यात उभं राहिलं, तर आजूबाजूचा काही विचार करत नाही. एक वेगळा आदर्श आहे. कारण माणसाच्या मनामध्ये अनेक विचार असतात आणि त्या विचारापोटी तो माणूस भरकटून जाऊ शकतो, पण तो गाढव हा प्राणी कधीच भरकटत नाही. कारण तो आजूबाजूला काय जे बदल होतात, निसर्गामधले बदल होतात, तर ते आपल्या सगळ्या इंद्रियाद्वारे आपल्यामध्ये आत्मसात करत असतो. जेणेकरून मी जन्माला आलोय आणि निसर्ग मला आनंद देतोय, त्याचा खरोखर तो काय करतो उपभोग घेत असतो. ही पहिली गोष्ट म्हणजे प्राण्यांच्या मधली. आता पक्ष्यांच्या मधली म्हणली, तर त्याच्यामध्ये कावळा आपल्याला माहिती आहे जवळचा एकदम आहे. आता तो का बनायला आवडेल? तर तो कावळा ज्या ठिकाणी जाईल त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, की 13 वाला 12 वाला बाबा कावळा शिवायचा आहे. अशा ठिकाणी त्या कावळ्याचं जास्त महत्त्व आहे. आणि त्या ठिकाणी जर तो कावळा भेटला नाही,
तर माळाच्या पंधरवड्यामध्ये जरी कावळा आपल्या दारात आला किंवा घरावरती येऊन बसला, तर त्याचं आपल्याला जास्त महत्त्व असतं. आता तो का बनायचा आहे, तर 500 वर्ष कावळा जगतो असं लोकं म्हणतात हं, हं. आणि पुराणात पण ते म्हणलं जातं. पण तो कावळा ज्यावेळेस आपल्या भावना व्यक्त करत असतो, तर खरोखर ते सगळ्यांना धरून तो काय करत असतो, तो आवाज काढत असतो. त्या निसर्गाशी समरस होत असतो. आता त्याच्यातला एक सकाळी ज्यावेळेस पहाटे 6 वाजता जो कावळा ओरडत जातो, तो आपल्याला खरोखर जागं करत जात असतो. आणि त्यावेळेचा सोर्स सुद्धा त्याचा वेगळा असतो. तो आवाज कसा काढत जातो. असा तो नकळत आवाज देत असतो आणि मग आज काहीतरी दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी आज बदल वेगळा घडणार आहे. हां. तो कावळ्याच्या आवाजातून आपल्याला कळत असतो आणि म्हणून तो कावळा होण्यात मला आवडेल. आवडेल. तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये अ, कोणत्या संस्थांनी तुमचा गौरव केला किंवा पुरस्कार दिलाय? किंवा तुम्हाला अशी खंत आहे का, की मला या अशा कलाकारांना पुरस्कार मिळायला पाहिजे होता, पण नाही मिळाला. अशी काही खंत वाटतेय का? नाही खंत अशी नाही काही. मग तुमचं मला कलारत्न पुरस्कार मिळालाय. सीमादेव आणि रमेश देव यांची असते. हां, दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्राणी पक्षीच्या जगतामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती आहे ती मारुती चितमपल्ली. हां. तर ही मारुती चितमपल्लींच्या समवेत कार्यक्रम झालेला आहे. हं. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सलीम अली नंतर मारुती चितमपल्ली यांचं नाव घेतलं जातं. तर ते मारुती चितमपल्लींनी पण शाबासकी दिली आहे, की बाबा हे आवाज खरोखर सुंदर आहेत. हं. एखाद्या जंगलात जरी आवाज काढले तरी बरोबर जरी तुम्हाला नेलं, तरी त्या ठिकाणी कुठला हिंस्र प्राणी सुद्धा जवळ येणार नाही. अशा गोष्टी त्यांनी काही-काही सांगितलेली. आणि टिडेक्स स्टॉक म्हणून जे आहे, हं. तर ते त्याच्यामध्ये सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे त्याची मान्यता आपल्याला अमेरिकेकडून मिळते, व्हिडिओ कुठं प्रसारित करायचं म्हटलं तर. बरोबर. हां. तर अशा तो टिडेक्स स्टॉक आहे. ती मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला जगात सगळीकडे तो टिडेक्स स्टॉकमधला व्हिडिओ आपला फिरलेला आहे. म्हणजे प्राणी पक्ष्यांचे आवाज वगैरे सगळे त्याच्यामध्ये. तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं? म्हणजे एखाद्या तुम्ही स्टेजवर कार्यक्रम सादर करता, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं? स्वरूप म्हणजे प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज काढत-काढत आपण तो प्राणी कसा बोलतो, कुठल्या भागामध्ये राहतो, कशा अवस्थेमध्ये असतो, हे सगळे आपण त्यांना सांगत असतो. एखादा प्रसंग सांगत असतो. हं. आणि ह्या निसर्गामध्ये तो पक्षी राहत असतो किंवा तो प्राणी राहत असतो. ह्या गोष्टी आपण त्यांना त्या कार्यक्रमाद्वारे सांगत असतो आणि त्याच्यातूनच आपण मुलांना सांगत असतो, की आपण आजूबाजूला जे प्राणी, पक्षी आहेत, ते खरोखर आपले मित्र आहेत. आणि ते जर आपल्या जवळ राहिलं, तर आपण तुलना करताना आपण माणूस माणसाची करू शकत नाही. एखादा माणूस प्राण्याशी करू शकतो. तो कसं काय जीवन जगतोय, आपल्याला कसं काय जीवन जगता आलं पाहिजे. हं. ही तुलना करण्यासाठी ते प्राणी आपल्या जवळ पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त कार्यक्रम मिळावेत असं आम्ही प्रेक्षकांना विनंती करतोय. त्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? अनेक शाळा, कॉलेज आणि तुम्हाला माहीत आहे की नवरात्र उत्सव असेल, उन्हाळी शिबिर असतील, तर अशा ठिकाणी शाळेमध्ये मी कार्यक्रम करत असतो. आपल्याला जर ह्या पद्धतीचे जर निसर्गामधले काही प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज वगैरे काय म्हणजे अगदीच वेगवेगळे आहेत. ते प्राणी, पक्षी माझ्या जवळ येतात. असेच जर तुम्हाला जर आवाज ऐकायचे असतील, तर तुम्ही अ, मी दिलेल्या नंबरवरती अ, तुम्ही कॉल करू शकता. मी नंबर देतो 95 61 50 33 58 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही अवश्य बोलवा. कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू, अन्यथा आपण वाचणार नाही. हा संदेश ह्याच्यातून आपण देतो. हा कलेचा भाग झाला. पण तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या तुमचं डेली रुटीन कसं असतं? तुम्ही काम काय करता? मी सध्या आर-आय-टी कॉलेजवरती सर्व्हिसला आहे आणि सर्व्हिस बघत-बघत मी हा छंद जोपासलेला आहे. त्याच्यामुळं मला कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. हं, हं. रस्त्यानं चाललो तर माझे मित्र असतात आणि सर्व्हिस असल्यामुळं तिथं सुद्धा माझे दिवस अगदी आनंदानं जात असतात. हं, हं. हसत खेळत जात असते त्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे का काम आहे असं मला काही
आव्हान वाटत नाही. आवाजांच्या माध्यमातून निसर्गाशी एकरूप झालेले आपले हे शंकर कुलकर्णी आज निसर्ग वाचवण्यासाठी सुद्धा फार मोठं योगदान देत आहेत. त्यांच्या पाठीमागं समाजधुरीणांनी उभं राहणं आज ही काळाची गरज आहे. तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या या कलेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी चांगलं पाठबळ देऊया. हे होते आपले उरण ईश्वरपूर शहरातील आवाजांच्या दुनियेतले एक हरहुन्नरी कलाकार माननीय शंकर कुलकर्णी. माननीय शंकर कुलकर्णींचा हा प्रवास तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटमधून पाहायला ऐकायला नक्की आवडेल. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या कमेंट्स, तुमच्या लाईक्स हे सगळं आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मोठं पाठबळ ठरणार आहे. त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा.